घेऊन आलो जेव्हा आम्हाला घर घ्यायचा होता तेव्हा पण आम्हाला आमचा सोना काम आला, विचार करा. हो. तर बोलण्याचं तात्पर्य हे आहे का आम्हाला सोन्यानेच तेव्हा साथ दिली आणि आत्ताही आम्हाला सोन्यानेच साथ दिली. फायनली सर्व मसाला लोड केलेला आहे, फायनली मसाला बनवलेला आहे आणि आता आपण चाललो घरी. चला आता ना आपण घरी गेल्यावरती बोलूया, कंटिन्यू. सर्व मसाला गाल्यामध्ये उतरवलेला आहे, तर चला आता घरी जाऊया. दमलोय आज. गरम करते त्याच्यामध्ये मसाल्याचं काम. सकाळी फक्त नाश्ता केलेला. चला आज मम्मी पण बघायला आहे सानूला ना, तर चला या जेवायला. बघा किती सुंदर असं जेवण बनवलंय व्हेज. पण वाटलं नव्हतं एवढं फास्ट. तर फायनली स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला इथे ठेवला होता. सर्व पॅकिंग करून झालेलं आणि एक साईडला मी सेट पण केले आहे बघा. नमस्कार सर्वांना. तर आजचा दुसरा दिवस आहे. काल शनिवार होता, आज रविवार. तर काल आपण मसाले सर्व रोस्ट करून घेतले. तर हे बघा, हे सर्व बॅग आहेत मसाल्याच्या, स्नेहा लजीज मसाल्याचा नवीन बॅच. ॲक्च्युली आपण आज एक व्हिडिओ टाकणार होतो अपलोड करून, पण आता असं झालं का आपल्याला सकाळपासून टेम्पो नव्हता भेटत. तर फायनली एक टेम्पो भेटलेला आहे. हा मित्राचा टेम्पो आहे, त्याला पण आपल्याला भाडं द्यावंच लागेल. पण कसं झालं माहिती आहे का, त्याला काम आहे. तर त्यांनी सांगितलं का जर तुला हवा असेल तर माझा टेम्पो घेऊन जा. तर कसं आहे माहिती आहे का, नाही पण नाही बोलू शकत ना, आपण थांबू पण नाही शकत. दुसरा जो पहिला येत होता ना टेम्पोला, त्याला वाटतं काहीतरी 2 दिवस काम निघालंय म्हणून त्याच्यामुळे त्याला यायला जमलं नाही. तर हा मित्राला फोन केला, तर मित्रांनी सांगितलं का मला भाडा दे, पण टेम्पो पाहिजे तर टेम्पो तू घेऊन जा म्हणून. तर चालेल ठीक आहे मी बोललो त्याला, आता भाडा देणार टेम्पोचा आणि आता टेम्पो ना मी घेऊन जाईन तिकडे. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण ना ॲडव्हान्समध्ये सर्वांकडनं म्हणजे जवळजवळ आता आज संडे आहे ना, सकाळपासून आणि कालपासून 45 का 50 किलो मसाला बुक झालेला आहे. तर सर्वांचा मसाला कसा आहे वेळेवरती कुरिअर झाला पाहिजे, म्हणून मी सांगितलं का एक काम कर, टेम्पो दे माझ्याकडं, मी लोड करतो आणि मी घेऊन जातोय. तर चला कंटिन्यू ना पटापट आता हे सर्व बॅग आहेत ना टेम्पोमध्ये लोड करूया. आणि टेम्पोमध्ये लोड केलं ना का डायरेक्टली आपण गिरणीमध्ये जाऊया मसाला दलायला. फायनली सर्व मसाला लोड केलेला आहे. तर चला जाऊया मसाला दलायला. बापरे बाप, गरम असला करतोय, लय विचित्र गरम करतोय. आत्ता जस्ट मी चिरनेरला पोचलोय आणि जेवढे पण मसाला होता ना आपला, तो सर्व त्यांच्या गोडाऊनमध्ये काढलेला आहे, जिथे गिरणी आहेत मसाला दलायचे तिथे ठेवलेले आहेत. तर चला आता आपण गिरणीमध्ये जाऊया, पटापट मसाला दलून घेऊया आणि जाऊया घरी. फायनली मसाला बनवलेला आहे आणि आता आपण चाललो घरी. चला आता ना आपण घरी गेल्यावरती बोलूया, कंटिन्यू. सर्व मसाला गाल्यामध्ये उतरवलेला आहे. तर चला आता घरी जाऊया. दमलोय आज. गरम करते त्याच्यामध्ये मसाल्याचं काम. सकाळी फक्त नाश्ता केलेला, भरपूर भूक लागली. तर आता एक काम करूया, घरी जाऊया, मस्त आंघोळ करतो आणि जेवायला बसतो. नमस्कार सर्वांना. तर आजचा दुसरा दिवस आहे. तर कालच आपण नवीन मसाला तयार केलेला आहे, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. ह्या सीझनचा शेवटचा स्टॉक तयार झालेला आहे. तर ज्यांनी अजूनपर्यंत ऑर्डर नसेल केला तर त्यांनी लगेच ऑर्डर करा, कारण एकदा मसाला काही संपला ना का मग परत भेटणार नाही. 3 महिने तरी नाहीच मिळणार, जोपर्यंत पाऊस थांबत नाही प्रॉपर. तर पटापट ऑर्डर करा, कारण की कसं मग तुम्हाला सवय झालेली आणि नाही नंतर मिळालं तर तुम्ही विचार कराल काय करू. त्याच्यापेक्षा आत्ताच ऑर्डर करून ठेवा. बरोबर. तर आता काल कसा भरपूर थकलो होतो. तुम्हाला व्हिडिओचे म्हणजे जिथे आपण मसाला आणला आपल्या शॉपवरती आणि मी तुम्हाला सांगितलं का आज ना मला भरपूर भूक लागली. एवढा दमलो होतो ना का सकाळी फक्त थोडा नाश्ता करून गेलो होतो, अंडा ब्रेड खाऊन गेलो होतो. मग नंतर ते दिवसभर कसं म्हणजे एवढी गरमी, त्याच्यामध्ये मी टेम्पो घेऊन गेलो, तेवढ्या गोणी उचलल्या, लोड केल्या, अनलोड केल्या, मग नंतर इथे आणून पुन्हा
हे केलं तर त्याच्यामध्ये काय आलं माहिती का, माझं ना पूर्ण एनर्जी डाऊन झाली होती. तर मग नंतर घरी आलो ना, माझी ब्लॉग करायची इच्छाच नाही झाली. तर मी डायरेक्ट विचार केला का आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण या ब्लॉगला कंटिन्यू करूया. तर आज आहे सोमवार, महाकाल बाबांची मस्तपैकी पूजा झालेली आहे. दुपारचे आता 3 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मंदिरमध्ये जाणार आहोत. भरपूर कडक ऊन पडलंय बाहेर, पण मंदिरमध्ये जायच्या अगोदर फ्रुट्स खाऊन घेऊया. चला, नैवेद्य दाखवलेलं आहे ना. ओके, चला पटकन फ्रुट्स कट करून घेतो. सानू काय करते? सानू आहे तिथे आतमध्ये बेडरूम मध्ये. ये सानू, तू पण काय आहे? एक 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 घे, खा ना. नाही पाहिजे? चाल ठीक आहे. तिने रामेन खाल्लाय ना. तिखा होता का कसा होता? एक ऍपल का घे. एक एक. गरम किती करतोय ना. तर आता फ्रुट्स वगैरे खाऊन झालेले आहेत आणि आता मी आलोय शॉपवरती. मंदिरमध्ये ना आता भरपूर एकदम कडक ऊन लागते, तर आम्ही संध्याकाळीच जाणार आहोत. हा बघा, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आज याला भरणार आहोत. आता पटकन आता शॉपवरती आलो, पटकन दिवाबत्ती करतो. दिवाबत्ती करून झाल्यावरती सर्वात पहिले झाडू मारून घेतो. कसं आहे, साफसफाई पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपण नेहमी काम करतो इथे, कारण कसं आहे काल ना मी भरपूर बिझी होतो, त्याच्यामुळे मला काही नीट झाडू मारता आला नाही. मी विचार केला का नंतर उद्या बरं मसाला भरायला येईन तेव्हा सर्व झाडू बिडू मारून एकदम क्लिअर करेन. आपल्या शॉपजवळ ना डॉग येतात, त्यांच्यासाठी बिस्किट मागवलेले, बिस्किट पण आलेले आहेत. त्यांना हे मारीगोल्ड बिस्किट भरपूर आवडतात. त्या दिवशी पण एक असं पॅकेट आणलेलं, लगेच संपला तो 1 दिवसामध्ये. तर हे आता 2 मागवलेले आहेत. तर फायनली साफसफाई वगैरे झालेली आहे, देवपूजा पण झालेली आहे. तर चला आता पटापट राहिलेला मसाला 21 तारखेचा काहीतरी 25 ते 30 किलो मसाला आहे, तो पटापट पॅक करूया आणि कुरिअर करायला DTC ऑफिसमध्ये जाऊया. मग त्यानंतर खरा टास्क असणार तर हा मसाला भरायचा. मंदिरमध्ये चाललो, सर्वांचे मसाले कुरिअर केले. सानू रेडी झाली, तर स्केटिंग क्लास आहे आता. चला जाऊया. हा सनसेट झालंय का? नाही, चालू आता होईल. हे बघा इथला बघा कसा नजारा दिसतोय. ते लावू मी हेल्मेट टाईट करू का? करू का? दे करते. बस एवढाच होईल. चल आता परफेक्ट करायला लागली ना थोडं थोडं. मार्केटमधनं ना येऊन बराचसा टाइम झाला. स्नेहाला डॉक्टरकडे पण घेऊन गेलो होतो. तर आता आल्या आल्या मी काय करतोय, म्हणजे बराच टाइम झालाय, मी ऑर्डर घेतोय. कारण आज कसं आपण व्हिडिओ पब्लिक केलाय आणि या वर्षाचा शेवटचा स्टॉक आपला रेडी झालेला आहे. तर खूप जणांचे मेसेज आलेत, खूप जण ऑर्डरसाठी मेसेज केले, तर त्यांना सर्वांना रिप्लाय देतोय. जेवायला बघा कसला भारी बनवलंय, मस्तपैकी डाळ, लोणचा, भात आणि ते वांगी फ्राय. वा वा
वांगी बघा कसली भारी दिसतात. चला या जेवायला. बघा किती सुंदर असं जेवण बनवलंय व्हेज. डाल मस्त थिक झाली ना, तशी थिकच असते. छान वांगा येतो. राईस चेंज झाला, थोडासा वेगळा राईस. राईस कुठला आपला फॉर्च्यूनचाच आहे ना? नाही, मग वेगळा आहे, प्लेन वाला. प्लेनवाला आहे. मस्त लागते. मी तर तुला सांगितलेलं का टेस्ट लावलेलं का नाही ना मोठा वाला. पण मला मोठे वांगेच आवडतात, त्याचे सीड्स जे असतात ना सॉफ्ट असतात. वाव, म्हणजे असं जिभेवरती ना अशी चव येते ना. डाळ भात सोबत टेस्टी लागतं. तर आता ना आमचं मस्तपैकी पोट भरून जेवण झालेलं आहे. आता काम आहे तो म्हणजे आमचा, म्हणजे माझा एकट्याचा नाही, तिघांचा. हो, काय जेव्हा करायचं आम्हाला आहे? time असतो तेव्हा स्टिकर लावायचे आहेत. स्टिकर तर माझं फेवरेट काम आहे. अच्छा, फेवरेट काम आहे. किती लागते ते? हा. आपण करूया. तर चला पटापट आता आम्ही स्टिकर लावून घेतो. वाटला नव्हता. स्नेहा आणि स्नेहा. तर फायनली आता आमचं स्टिकर लावून झालेलं आहे सर्व काम. घरातले काम आहेत, मला 1 तास लागेल. तुम्ही या. कुठंतरी वाकरा तिकडं तुम्हाला जर स्टिकर दिसला तर समजा का तो सानूनी लावला. पटापट लावते. तर सर्व स्टिकर लावून झालेले आहेत. खूप जणांच्या मेसेजचा रिप्लाय पण द्यायचा आहे. तर पटापट आता एक खाली जाऊन ठेवतो. आणि ज्याने कोणी अजूनपर्यंत आमचा मसाला ऑर्डर नसेल केला तर या वर्षाचा शेवटचा स्टॉक आहे, तर लवकर लवकर ऑर्डर करा. नमस्कार सर्वांना. आजचा 3रा दिवस आहे. आपण संडे पासून हा ब्लॉग कंटिन्यू करतोय. रविवारी आपण नवीन मसाला तयार केला होता. कालच्या दिवशी आपण मसाला पॅकिंग केला, ते तुम्हाला काही बघायला नाही भेटला, कारण एवढे आम्ही व्यस्त होत ना, एवढे बिझी होत ना का ब्लॉग एडिटिंग करायचा टाईमच नाही भेटत. काल पण विचार केला का ब्लॉग एडिटिंग करतो, पण रात्री एवढा बिझी झालो ना का नंतर मला कंटाळा आला ब्लॉग एडिटिंग करायचं. तर मग मी विचार काय केला, चल जाऊ दे 3 दिवसाचा एकच ब्लॉग बनवूया आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करूया. तर फायनली स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला इथे ठेवला होता. सर्व पॅकिंग करून झालेलं आणि एक साईडला आम्ही सेट पण केलेलं आहे. बघा हा पूर्ण बॅच आहे. अर्धा वरती पण ठेवलेला आहे कारण इथे जागा नव्हती होत म्हणून. आता राहिलं आहे ते म्हणजे साफसफाई. मस्तपैकी फिनाईलने आता याला वॉश करून घेतोय मी. स्नेहा घरी आहे, घरातली कामं करते. तिने सांगितलं का घरातली कामं सर्व करून मी पण येते गाल्यामध्ये, कारण आम्हाला ना शॉपवरून ना आम्हाला ज्वेलरी शॉपमध्ये जायचं आहे. ते ज्वेलरी शॉपमध्ये का जायचं आहे ना, स्नेहा खाली आली ना का तुम्हाला आम्ही सांगतो. तोपर्यंत आता मस्तपैकी मसाला एक जागेला सेट करून ठेवलेला आहे, वरती पण ठेवलेला आहे अर्धा, आणि राहिली आता साफसफाई. तर पटकन मी ना ही फिनेलने मस्त आधी वॉश करून घेतोय, म्हणजे कसं काम करायला मजा येईल. हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे. आता सर्व कामं गालेमधली झालेली आहे, साफसफाई पण झालेली आहे आणि आम्ही डायरेक्टली आता बँकमध्ये चाललो पैसे काढण्यासाठी जे ज्वेलरीवाल्याचे द्यायचे आहे. तर आता आम्ही बँकमध्ये आलो. चला पटापट पैसे काढूया. तर आता ना आम्ही बँकमधनं पैसे काढलेले आहेत, पण आता ज्वेलरीवाल्याजवळ गेलो ना तर बंद असणार. तरी पण आपण एकदा ट्रायल करूया, जाऊया, कारण दुपारी ना काहीतरी 2 ते 4 वाजेपर्यंत बंद असतात ज्वेलरी शॉप उलवेमध्ये. बघूया तरी पण, जाऊ एकदा राऊंड मारूया. हां, कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवा ना. 5 ते 4 वाजता ओपन होणारच. त्यांच्याजवळच असतो गोल्ड. असं असते का? हां असते. मला वाटतं की लवकर. आणि त्याला कसं मी सांगितलेलं सुद्धा ना का मी एवढे दिवसात येईन म्हणून. चला जाऊया. तर आता आम्ही आलोत आणि करेक्ट 4 वाजलेले आहेत. थोडा आम्ही इथे थांबलो होतो ना सानू. तर आता पैसे देतो आणि आपली वस्तू घेऊन येतोय. चला. छान वाटतंय ना. तर फायनली आता आम्ही आमच्या गाल्यावरती आलोय आणि सकाळपासून लाईट गेलेली आहे ना. बापरे, झोपलो आम्ही. उठलो 5ला झोपलो हा. आम्ही तिघे जण. सानू पण झोपली नव्हती रात्रभर. झोपलो आणि बघतो की 9 पासूनच लाईट गेलेली. अरे हा. काय चाललंय. आणि साफसफाई वगैरे मस्तपैकी झालेली आहे. आपला स्टॉक एक साईडला सेटअप केलेला आहे. आता मला मसाला पॅकिंग करायला घ्यायचा आहे. पण गरमी
आणि त्याच्यात एवढे काम काहीच कळत नाही. आता पूर्ण कामच काम. तिथे तर खाण्याचं खजाना आहे पप्पाला जे आवडते. ड्रायफ्रुट्स आहेत, टाइम भेटल्यावरती खातो ना. तर आता आम्ही ज्वेलरी मधनं आपली जी वस्तू आहे ती ठेवलेली आहे. गान ती आता का ठेवलेली ते तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि काय काय ठेवलेलं ते तुम्हाला दाखवतो. कारण तिथे गेलो होतो ना आम्ही, तर कसं आहे ते शो नाही करत आणि ते बरोबर आहे ना, प्रत्येकाचं एक सिक्रेट असतं ते याच्यावरती दाखवू नको म्हणून आपण काही दाखवलं नाही कुठल्या ज्वेलरीमध्ये गेलं आणि कुठल्या ज्वेलरीमध्ये आपण ठेवलेलं. चला आम्ही जी गान वस्तू ठेवलेली ती तुम्हाला एकदा दाखवतो काय काय आहे. बघा गरम पण एवढा करतोय ना. हो ना, मला भरपूर चिड. हे बघा हे आम्ही स्नेहाला ना जेव्हा फर्स्ट मंगलसूत्र बनवलेला तो आहे. फर्स्ट मंगलसूत्र आहे आणि हे त्याच्यानंतर कानातले बनवले. दिवाळीला बनवले होते ना. हो, हे बघा हा मंगलसूत्र जे मी आता डेली वेअर करत होते. थोडेसे पैसे जमा केले आम्ही आणि हे घेतलेला. तर त्याच्यानंतर आपला हे जे कानातले होते आम्ही सांगतो की का ठेवलेले आम्ही. हो चला तुम्हाला एकदा थोडक्यात आम्ही सांगतो. बापरे एवढा गरम करते ना इथे ना आता. खूप गरम स्वतःला करतात आणि बोलते येते का हवा. तुला इथे हवा येते. तर आता तुम्हाला आम्ही थोडक्यात सांगतो आम्ही का ठेवलाय. स्नेहा सांग. तर कसं झालेलं लास्ट टाइम जेव्हा मी मसाले बनवायला घेतलेले तर हा. कसं झालेलं त्याच्यात आम्हाला शॉर्टेज होत होते पैशांचे. हा. तर किती कमी पडत होते आपल्याला 1,30,000 रुपये. तर कसं आहे माहिती का आता आपला मसाल्याचा हा शेवटचा सीझन आहे. शेवटचा सीझन आणि मसाल्यांचा प्राइस जानेवारी पासून एवढा हाय झालाय. आम्ही ते हा. कसं तरी कव्हर करत होतो. हा पण लास्टला मुवमेंटला आम्हाला असं वाटलं की नाही होत आणि बरोबर. पैसे पण खूप शॉर्टेज झाले आणि आम्ही कोणाकोण आता कसं मागायचं पण बंद केलाय. हा तर माझ्याकडे जर 2 वस्तू आहेत आणि आपल्याला पैसे मिळतात बरोबर. तर आपण ते आणि आताच नाही की फर्स्ट टाइम ठेवलं आम्ही किती वेळा हे ठेवलेलं आहे. बरोबर ना. बरोबर. आता 3ऱ्या का 4थी वेळा आम्ही हे ठेवलेला. पण आम्हाला असं वाटलं कुठेतरी तुम्हाला शेअर करायला पाहिजे. कारण तर आम्ही ना हे 19 तारखेला आम्ही घाण ठेवलेली वस्तू. तर आम्ही त्यांना सांगितलेलं का 15-20 दिवसामध्ये वस्तू पण घेणार. ते बोलताय 1 ना महिना पण होऊ 1 महिन्याच्या 1 महिना सुद्धा होऊ शकतोय. तर खूप जणांना असं वाटतं का आमची लाईफ किती चांगली आहे. तर बघा या मागे असं पण आम्ही करतोय. हो. हे तुम्हाला कधी कॅमेऱ्याच्या मागे दिसत नाही बरोबर ना. तर आम्हाला असं वाटलं की यावेळेस तुम्हाला तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायला पाहिजे. मसालेही खूप महाग झालेत आणि आम्हाला एवढी पैशांची गरज होती. आणि कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते ना तेव्हा कोणच पुढे येत नाही. तर असे आम्ही झाल्यानंतर सांगितलं असतं आम्ही हेल्प केली असती. पण ठीक आहे ना आपलं कसं आता आपला बिझनेस आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का आजच्या डेट मध्ये ना गोल्ड हा ना खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तुम्हाला ना तुमच्या जवळची माणसं तुमचे मित्र परिवार कधीही तुम्ही परीक्षा घ्या तुमच्या घरातले बोला ते तुम्हाला ना हेल्पला पुढे नाही येणार कधी पैशांची. पण सोना तुम्हाला कधीही उपयोगी पडेल. जसं आम्हाला नसते पण खूप रेअर असतात गोष्टी. हा ते रेअर असतं ते पण मी आपला एक्सपिरियन्स शेअर करतो. कारण जेव्हा आमची वेळ येते ना तेव्हा आमच्यासोबत कोणच नाही आणि आम्ही पहिल्यापासूनच आम्ही एक्सपिरियन्स घेतला शेअर पण करत आलो. पण आता जवळजवळ आम्ही 5 ते 4 वर्ष झाली आम्ही कोणाला असं काही बोललो नाही ना कामाला पाहिजे. आम्ही नेहमी हेच करतो. हा दिवस गोल्ड वगैरे बनवला त्याच्यात मग आपण खूप साऱ्या गोष्टी केलेले पण तुम्हाला माहितीये. पण बोलतात ना महाकाल बाबांची इच्छा जेव्हा जे काही घडायचं ते गोष्टी घडतात. तर आता आम्ही ठेवलेला तरी आम्ही काही उदास नव्हतो गम नव्हता आम्हाला की हा ठेवलाय 2च वस्तू आहे. आम्ही परत हे केला परत मेहनत केली पैसे जमवले परत घेऊन आलो. जेव्हा आम्हाला घर घ्यायचा होता तेव्हा पण आम्हाला आमचा सोना काम आला. विचार करा. तर बोलण्याचं तात्पर्य हे आहे का आम्हाला सोन्यानेच तेव्हा साथ दिली आणि आताही आम्हाला सोन्यानेच साथ दिली. तर सोनं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण घर घ्यायचा होता डिसेंबरमध्ये आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं का कानातले आम्ही हे विकणार नाही. कारण आम्हाला कुठे ना कुठे आतमधून फील होत होता का उद्या जर आपण घर घेतला EMI वरती EMI मागे पुढे झाला तर हाच गोल्ड घेऊन मग ते देऊ शकतो. जसं मसाला बनवला तसं आपण हे पण करू शकतो. त्याच्यासाठी आम्ही ते साईडला ठेवला होता. आणि आज बघा मसाला बनवण्यासाठी पण तो सोना काम आला. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का सोना आजच्या डेटमध्ये खूप महाग आहे. पण थोडा की नाही होय थोडा करून तो तुम्ही साठवा. सोना तुम्हाला एवढा उपयोगी येईल ना फ्युचरमध्ये का माणसं उपयोगी नाही येणार. हे आम्ही तुम्हाला 100% लिहून देतोय. खूप जण असे आहेत का त्यांची फॅमिली त्यांना सपोर्ट करते. त्यांचा मित्र परिवार त्यांना सपोर्ट करतात. खूप रेअर असतात ते या लोक. जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस कारण जर त्यांची फॅमिली आणि फ्रेंड त्यांना सपोर्ट करत असतात.
आपण आहोत पण हा. आपण एकमेकांच्या सपोर्टनी आहोत. पण बरोबर. जर कोणाचे कोण हेल्प करत त्यांचे ते रिलेशन असतात तेवढे बरोबर. चांगले, बरोबर ना. हा. प्रत्येकाला थोडी भेटणार आहे तसं रिलेशन. काही जण असे म्हणजे आपल्या असतात ना का आम्ही एक्सपिरियन्स घेतलाय म्हणून तुम्हाला सांगतो. आम्ही एवढी वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतो. आम्हाला खूप जण असे भेटले, अरे मी हाय तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला गरज लागली का आम्ही देऊ ना पैसे, हे ते. आम्ही ते 4-5 वर्ष अगोदर सर्व एक्सपिरियन्स घेतलाय. वेळ आली ना का कोणच उपयोगी नाही परत, तेव्हा आपल्यालाच फक्त करावा लागतो, दुसरा कोणच पण हे येणार पण नाही. चांगली गोष्ट आहे हा. की कोण आपल्याला हेल्प नाही करत तर आपल्याला त्यांच्या एहसान नाही हे करायला हा. लागत ना. कारण आत्ताची लोक मोस्टली कसं आहे, हेल्प केली ना हम्म. की लाईफ टाईम आपण त्यांचं गुण गायला लागतोय, हे पण होतं. मग आपण हा. ते प्रेशर मध्ये असतो का आणि नसतो? हा बरोबर. आणि आमचा प्रयत्न नेहमी हेच असतो का आम्ही ना कोणाकडनं आम्हाला मागायला नाही लागली पाहिजे. ते आम्ही हे. स्वतःहूनच शिकलो. पहिले शिकलो, आम्हाला वाटायचं की हा. यांनी मदत केली पाहिजे, पहिले हा, वाटायचं का पहिले नाही मला? वाटायचं हे आता जेव्हा आपण महाकालला लास्ट टाइम जाऊन आलो ना आम्ही बाबांचं हा. दर्शन करून, तेव्हापासून आम्हाला कळालं की कोणाचा 1 रुपयाही घ्यायचा नाही. मदत म्हणून पण नाही, आपण रिटर्न करतो ज्यांचे घेतो त्यांचे, भले पण तुम्ही नाही हा. घ्यायचं. नंतर आम्हाला कसं समजलं, जर आपण घेतले फ्युचर माणूस मध्ये कुठे ना कुठे पैसे ऐकवतो पण नंतर. ऐकवतो आणि आपल्याला त्यांच्या कंट्रोलमध्ये राहायला लागू शकतोय, ते सांगतील तसं वागायला लागतंय. एक्झाम्पल तुम्ही जर कोणाकडनं पैसे घेतले तर त्या माणसाचं तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही ना तोपर्यंत त्यांचं ऐकावं लागेल. तुम्ही त्यांना जर चुकत असेल कुठं तर त्यांना तुम्ही बोलू पण नाही शकत, टोकू पण नाही शकत. तर ह्या गोष्टी पासून दबावामध्ये तुम्हाला राहणार या गोष्टीपासून तुम्हाला वाचायचं असेल तर मनामध्ये एकच थांबा का उधार मी कोणाकडनंच घेणार नाही. तर त्याच्यासाठी असं काहीतरी करा. छोट्या छोट्या वस्तू असतात गोल्डच्या, FD वगैरे बोला, तिथे सेव्हिंग करून ठेवा पैसे. आता खूप लोक असं पण बोलतील की हा. अरे पैसेच नाही तर गोल्ड कुठून करणार. तर हा. बघा, पैसे बनवायला पण काम करावं लागतं. जसं की कुठलाही काम छोटा मोठा नाही, आम्ही किती वेळा बरोबर. बोलतो. आता जे खूप सारे लोक असं असतात शिकलेले आहेत पण त्यांना असं वाटतं की जॉबच करायचे, मग जॉब मिळत नाही मग घरीच बसतात. बरोबर. पण आज तुम्ही बाहेर निघून बघा, किती शिकलेले मुलं वडापाव विकताय, पाणीपुरी विकताय, चाट, किती युनिक गोष्टी करतायत. जर तुमच्यामध्ये मेहनत करण्याची ताकद असेल ना तर तुम्ही सर्व काही करू शकता, पैसे हे लक्षात कमवायचे ठेवा. गुण असतात वाटतं. हा. आपल्याला वाटतंय की खूप हार्ड आहे पण एकदम इझी असतंय. हा. आपण जेव्हा बाहेर निघतोय 4 माणसांना भेटतोय तेव्हा कळते की पैसे कमवणं इझी आहे. हम्म. फक्त आपल्यात ते टॅलेंट हवंय की आपण कसं समोरच्या व्यक्तीला बोलतोय, कसं काय करतोय, कस्टमर कसे अटेंड करतोय हे पण पाहिजे, बरोबर ना. बरोबर. तर आत्ताचे मी सांगते मुली, मी इंस्टाग्राम वरती पण बघते किती लहान लहान मुली काय करतात ना, बरोबर, छोटे छोटे करतात काही ना. ना काही वस्तू बनवून, इयरिंग्स बनवून विकतात, कमवतात स्वतःचा. बरोबर. तर ते एक टॅलेंट आहे, स्वतःहून येते ते. हा. तर आम्हाला आता दोघांना हेच आता सांगायचं होतं की बघा, तुम्ही जे आम्हाला ऑन कॅमेरा बघताय तर आम्ही काही सिंपती वगैरे नकोय आम्हाला, नाही तर खूप लोकांना ते पण यांना सिंपती हवी आहे, आधीपासून करतायत. आम्ही सगळं शेअर करत आलो पहिल्यापासून. पहिल्यापासून. बघा, हा. छोटा मंगलसूत्र होता ते पण आपण एकदा दाखवलेलं, ते पण मसाल्यांसाठी आणि त्याच ज्वेलरी जवळ ठेवतो. हा, मी तेवढी वर्ष ते झाली. अजून आम्ही कधीच शेअर नाही केलं कोणी कुठला- काय, हा. कारण ते लोक सांगतात की अजिबात सांगू नका. हा. ते काय ऑलरेडी त्यांचा भरपूर बिझनेस आहे. हा. तर त्यांना हे पण माहिती आहे आपण युट्यूबर आहोत चांगले, तर ते लोक काय सांगतात का शेअर करू नका, म्हणून आम्ही काही शेअर केला नाही. तर आणि आपले सागर ज्वेलर्स मध्ये नाही ठेवत आपण, कारण त्यांच्याकडे असं काहीच ऑप्शन नाही ठेवायचा. पहिले होता पण आता ते पूर्ण बंद केलाय. तर आम्ही असतं तर ते दाखवलं पण असतं की त्यांच्याकडेच ठेवलंय. तर हेच गोष्टी आहेत की करत राहायचं. बस आम्ही दोघांनी बिझनेस स्टार्ट केलाय तर आम्ही दोघे एकमेकांना सपोर्ट करतो. माझे वस्तू आम्ही ठेवतो, काढतो. जरी 4 महिने झाले असते तरी आम्हाला काही दुःख नव्हतं, कारण आम्हाला माहिती होतं आज ना उद्या पण काढायचं. कॉल येते, डिलिव्हरी बॉयचा फोन होता, एक पार्सल आलंय म्हणून तो फोन करत होता. तर बस सांगण्याचं तात्पर्य हेच होतं का आम्ही बघा तुम्हाला जसं दिसते तसं नसतंय, मागे मागे आम्ही असं पण करतोय. पण एवढंच आहे की आम्ही एन्जॉय पण करतो, त्याचबरोबर सगळे गोष्टी करतो आणि मग सगळी गोष्टी हे होतात. खूप वेळेला व्हिडिओ मध्ये हे पण सांगितलेलं आहे की लाईफ एन्जॉय करा, चांगली जगा, सेव्हिंग करा, एन्जॉय करा, सर्व गोष्टी करा. तर तसं आम्ही करतोय. सेव्हिंग पण केलेली आहे. जे आपले पैसे होते ते असं काही त्याला तर हातच नाही लावणार. जोपर्यंत आपलं जे स्वप्न आहे तो पूर्ण नाही होत तो तसंच राहणार आहे. फक्त ठरवलंय का कोणाकडनं हेल्प नाही मागायची, किती काय झालं तरी. फक्त आपण दोघंही ठरवलं तर दोघंच करणार होतो, बरोबर की नाही. आणि होईल एक दिवस, नक्की होईल. एवढं वरील करतोय तर हा, मग काय नाही होणार. पहिल्याची लाईफ बघा, आता आपण चांगला खातोय राहतोय, हेच इम्पॉर्टंट आहे ना. माझं म्हणणं हे आहे का स्वतः बघ ट्राय करायचा, प्रयत्न करायचा, सेव्हिंग करत राहायचा. बरोबर. महाकाल बाबांनी आपल्याला 2 टाइमचं चांगलं जेवण दिलंय, चांगला बिझनेस दिलाय, अजून काय पाहिजे. गरजेचं नाही का स्वतःच घर पाहिजे, रेंटच्या घरमध्ये पण राहतोय ना.
आपण महिन्याला स्वतःचं पे घर असतं करतोय. त्यांना पण टेन्शन असतं टेन्शनच असतोय ना. EMI भरायचं, हे करायचंय. मग- आपला ठीक आहे ना, आपण रेंट भरतोय, चांगली लाईफस्टाईल जगतोय, खातो पितो फिरतोय, बस झाला ना. ये नाही. आपल्याकडे प्रेम पण आहे, हा. पैसा पण आहे, आपली मुलगी पण आहे. 2 टाइम जेवतो, चांगली रात्रीची झोप काढतो, झोप काढतो. अजून काय पाहिजे. तेच. माणसाला 2 टाइमचं जेवण आणि एक चांगली झोप भेटली ना, याच्यामध्ये समाधान, आणि खुश खुशी 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 life. खुशी. आणि चांगली घरात आलो बायको, की चांगल्या बायकोचा बायकोला हाताचं हाताचं जेवण, अजून काय पाहिजे. केअरिंग पार्टनर आणि अजून काय? सांग. सोन्यासारखी पोर आहे, सानू आहे, अजून काय पाहिजे ना सानू. ते तर हा, आम्ही तुझ्यासाठी घेतोच ना. टॉयज घेतो ना. हा तर चला आता एंड करूया, तर मोठा होईल vlog. बरोबर. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आता मला 120 किलोच्या वरती मसाला पॅकिंग करायचा आहे, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर ज्याने कोणी अजूनपर्यंत मसाला ऑर्डर केला नसणार तर तुम्ही मसाला आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.